आणि आता आम्ही निघालोय दमणला. आम्ही जातोय पण तिकडे आम्हाला माहित नाही आम्ही कुठे स्टे करणार आहे. काहीच फिक्स नाही अजून. चड्डी घेतली आहे, 100 रुपयाला चड्डी मिळाली आम्हाला. इथं पेट्रोल पण भरून द्या यांना, नंतर यांच्या चड्ड्या पण घ्या. ही काय आहे? मी कशाला आलो? मी फिरायला आलो की खर्चाला आलोय? सगळं माझ्यावर नाही बोललो. काय झालं? ठोकला. आज अचानक कॉलेजच्या मित्रांना भेटलो. तसा प्लॅन काहीच नव्हता, पण प्लॅन बनला गेला. हा प्लॅन मेकर, हा प्लॅन कॅन्सल करणारा, आणि मला काय पण चालेल असा मी. कुठेतरी फिरायला जाऊया, कुठेतरी जाऊया असं बोलता बोलता अचानक प्लॅन ठरला आणि आमच्या तिघांच्या आयुष्यातली पहिली अशी एकत्र ट्रिप निघाली. ट्रिप टू हे गाईज. नवीन ब्लॉग, नवीन दिवस, नवीन सुरुवात. सिंपल होतं. सकाळी मी उठलो, अनिकेतचा फोन आला, काय करतोय? मी बोललो काय नाही, घरी बसलोय. अनिकेत बोलला काही प्लॅन? मी बोललो काही प्लॅन नाही. तर असंच बोललो त्याला की बोईसरला जाऊया, प्रियलकडे. भेटायला जरा जाऊया प्रियलकडे. सो हा बोलला ठीक आहे, जाऊया. सो आम्ही 1 वाजता निघालो, प्रियलकडे पोहोचलो. प्रियल आला आणि अनिकेत बोलला आपण ना असंच मस्ती मध्ये बोलला की आपण जाऊया कुठे. बिचारे भूल गए होंगे, टेंशन बहुत है ना. आपण जाऊया दमणला, म्हणजे मस्ती मध्ये बोलला, गुजरातला. सो हा बोलला की प्रियल बोलला की ठीक आहे चल जाऊया. पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्रियल तयार झाला. ओके, आम्ही मस्ती करतो, आम्ही मस्ती चाललोय की त्याला येडा बनवतोय. अनिकेत झाला सिरियस. आणि आता आम्ही निघालोय दमणला. आता दमणला निघालोय कार घेऊन. काही प्लॅन नाही, कपडे काही नाहीये, काहीच कपडे नाहीयेत, फक्त एक चार्जर आहे आणि काहीच म्हणजे बाकी काहीच नाही. काहीच कपडे काय नाही, म्हणजे आतलं नाही वरचं नाही, आम्ही काहीच घेऊन आलोय, नुसते आलोय. सो आता चड्डी घेऊ सगळ्यात पहिला तर माझ्यासाठी. प्रियल तू कार चालव. सो असे काही प्लॅन झाला आमचा आणि आता मला मजा यायला लागली. मी आधी नाही बोललो. काय झालं? ठोकला? नाही आपण नाही ठोकला. आपण केलं पाहिजे मित्रांनो. ठोकला एकदम क्लोज आला होता, एकदम त्याने असं घासलं. सोसायटी मध्ये माणसाने कसं राहावे? इकडे स्क्रॅच आला खूप मोठा. 95 चा पेट्रोल आहे आणि हे बघून आम्हाला झाली आहे खुशी. 1,500 कराल ना? कारण का आपल्या इकडे पेट्रोलची प्राइस आहे. आपल्याकडे पेट्रोल आहे ते 106 रुपये, 106 107 काहीतरी असं काहीतरी. 104 आणि इकडे 10 रुपये कमी आहे म्हणून आम्ही मुंबईवरून इकडे आलो. इकडे आहे 95 रुपीज लिटर. सो आम्ही मुंबईवरून खास इकडे पेट्रोल भरायसाठी आलो. पेट्रोल भरायला. बाकी काही खास आमचं कारण नाही. मित्र आता जात नाही आहोत, फक्त पेट्रोल भरायला आलो. ऍक्च्युली आम्ही फक्त भेटायला आलेले, आता पेट्रोल भरायला आले. आता पेट्रोल भरतोय, पुढे जाऊन आता खायला जाऊ, मग राहायला जाऊ, मग माहित ना काय करू. म्हणजे आम्ही कसं जातो ते आम्हाला पण नाही. आणि आम्ही जातोय ना तसं आम्ही जातोय. आम्ही फक्त एकदा जातोय. आम्ही थोडस पुढे गेलो, महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये आलो. आणि अजून एक गोष्ट की आम्ही जातोय पण तिकडे आम्हाला माहित नाही आम्ही कुठे स्टे करणार आहे. काहीच फिक्स नाही अजून. सो तिकडे गेल्यानंतर अनिकेतचा भरोसा सगळं चालला. अनिकेत बोलला मी आहे ना, जर काही करू नाही शकलं तर आम्हाला ही रात्र कार मध्येच काढायची आहे. अजून काहीच प्लॅन नाही. अजून एक आपल्याला हे मिळेल, काय म्हणतात, एक किक मिळेल आपल्याला काहीतरी मस्त. आपण काहीतरी नवीन केलं रस्त्यावर. हे भाई मला ही किक नको. ऑलरेडी रस्त्यावर आलेलो, मला एवढी थ्रिलरची सवय नाही. रस्त्यावर आलोय आता, एकदम रस्त्यावरती नाही यायचंय. सो घर पाहिजे रात्री झोपायला. घर नाही, चांगलं कम्फर्टेबल हॉटेल भेटेल काहीतरी पाहिजे. आणि एक स्वस्तातली दारू बोलणार होतो. आणि एक छान अशी काय नाही दारू. सो मजा येते. हे बघा मीच पैसे देतो तुम्हाला दाखवलेलं बरं, जे आम्ही त्याला ट्रान्सफर करणार. ठरल्याप्रमाणे ट्रान्सफर होतील पैसे. ट्रान्सफर आपल्याला ठरतो. चल आता इकडून निघूया. बाय बोलतो. बाय. ब्लॉग देखना बोर्ड वाला बंदा आओगे आप भी. बोर्डवाला बंदा. पण बघा बोर्डवाला बंदाचे
तर लवकरात लवकर 50K होणार आहेत आमचे. क्या बात आहे यार. हो. आताच तू मॅनिफेस्टेशन खूप मेहनत केली आहे. आणि त्याचं ऑलरेडी एक आधीला खूप छान चॅनल होता एका मुलाचं, त्याच्यावर आमचे सगळे व्हिडिओज होते आणि आमच्या सगळ्या जुन्या आठवणी होत्या, व्हिडिओ नव्हत्या. आणि नंतर त्याने काहीतरी छान असं केलं, एक व्हिडिओ बनवला. छॉन झालं युट्यूबवाल्याने ते व्हिडिओ डाउनलोड केले आणि अकाउंट डिलीट केलं. त्यांना एवढा आवडला. छॉन टाकली त्याची. Amazon वर गेलं ते अकाउंट. सो माझं अकाउंट बॅन झालेलं, आता नवीन अकाउंट आहे. सो ते त्यांना म्हणायचंय, माझे मित्र गोड आहे तसंच मस्करी करत असतात कंटिन्यू. आता फोन ठेवल्यानंतर आम्ही अजून खूप गोड बोलणार. सो फायनली दमण गुजरातला आपण एंटर केलाय. पहिल्यांदा माझं इकडे असेल येणं असं कारनी. एकदा आलेलो खडे काढायला. काय करायला? स्टोन काढायला. मोहसिन नहीं मोमिन नहीं है, पठान है. तिकडे तो बाबा आहे ना कोणतरी, त्याच्याकडे आलेलो. तेव्हा युग चाललेलं देवाच. हा, सो तेव्हा खडे काढायला आलेलो मी. स्टोन असं कोणतरी बोललेला, तो बाबा असा जादू करतो आणि खडे काढतो. पण बाबाने खडे तर काढले नाही, आमचे खडे मारले. हा, म्हणजे खडे लावले. सो त्यानंतर आज ते काही शक्य झालंय ते ह्याच्या कारमुळे आणि या मुलाच्या प्लॅनमुळे. मी जर इन्सिस्ट केलं नसतं की आपण जाऊया चला, आणि सेम टाइमाला जर मी अग्री केलं नसतं, हा, आणि सेम टायमाला तू सुद्धा असे ब्रँडी ऑर्टन ड्रोने केले नसते तर झालं नसतं. हा, आणि so आलो आपण. आलो आपण आलो. हा रस्ता. काहीच तयारी केली नव्हती, तर आम्ही आता घेतली चड्डी घेतली. एक 100 रुपयाला चड्डी मिळाली आम्हाला. एक तर पेट्रोल पण भरून द्या यांना, नंतर यांच्या चड्ड्या पण घ्या. ही काय आहे? मी कशाला आलोय? मी फिरायला आलो की खर्चाला आलोय? या सालेला तर स्कूटर चालवायचे. किती आहे त्या स्कूटर? आम्हाला तर स्कूटर आम्ही थोडस इच्छा झाली. आणि तू पण चालवणार? तो शांतपती करतो ना मागचा मुलगा, तो पण चालवणार आहे. मी पण चालवणार आहे. किती रुपये? 10 रुपये. 10 रुपये काय बोलतो रे? 100 रुपीज 10 मिनिट्स. अच्छा, मग आपण बुली नाही करायचं पहिला सांगतो. तीन मिनिटांनी चालवू. 1 मिनिटा जो उरेल तो आम्ही शेअर करू परत. घंटा प्रत्येकाला एक आहे असं. सॉरी, आम्हाला माहित होतं. आणि जयदीप काजारे. जगदीश नाही, जयदीप. हा, जगदीश काजारे. अरे तुम्ही हे लोक लहान मुलांसारखे काय ना काय स्कूटर बिटर चालवत आता हाच बोला की 2-3 घेऊया. 3 घेऊया. भावा हे तुझ्याकडे ठेवू का शकतो का तू? रखेंगे ना भाई, क्यों नहीं अरे रखेंगे? कार आहे आपली. 3,500 रुपये का मंदिर के ऊपर. साडेआठ वाजल्यात आणि आमचा राहायचा खायचा काही पत्ता नाही. आणि भावांना आता शॉपिंग करायची. कळतं का आपल्याला काय करायचं? राहायचं कुठे, खायचं कुठे, काही नाही माहितीये. त्याचा अजून पत्ता मी नंतर लावणार आहोत. आम्ही विचार केला आता लेट होत आहे तर जाऊया हॉटेलला, हॉटेल बुक करूया कुठेतरी जाऊन. पण या मुलाने त्या गाडीवाल्याकडे आपला परफ्यूम दिलेला, तो परफ्यूम परत घ्यायला आम्ही जातोय. अर्धा तासाचा रस्ता आम्ही पार केलेला. ठीक आहे, म्हणजे आता मित्र म्हणून मी काय बोलू शकत नाही. पण असं नाही, खूप बोललास, अपरंपार बोललास. आणि हा ब्लॉग त्याने आता सुरू केला, त्याच्या अगोदर मला खूप सॉरी मी असं बोलत आहे, पण तुम्हाला घाणघाण बोललाय तू. मला नाही आवडत ना असा बिचारा. प्रियल किती चालवणार गाडी? पेट्रोल गेलं नाही. मी त्याला बोललो की बाबा मी चालवतो. मग आम्हाला GTA Vice City वाटलं. मग असं वाटलं की GTA Vice City गेम सुरू होईल इकडे, नको आम्ही. सो आता मी जातोय परत ते परफ्यूम घ्यायला. मेरे भाई मेरा परफ्यूम रह गया यार. थैंक यू सो मच भाई. थँक्यू. इधर दे दो, वो मेरे को गाली दिया. अरे थँक्यू भाई. चलो बाय. मिळाला तुझा परफ्यूम तुला? हा, परफ्यूम मिळाला आणि घाणघाण शिव्या पण मिळालाय. ह्याच्यापेक्षा लवकर तर आम्ही म्हणजे बोईसरला पोहोचले असते. आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. प्रत्येक ग्रुपमध्ये एक ओव्हर कॉन्फिडंट मुलगा असतो जो सांगतो की आपल्याला सगळं मिळेल, सगळं होऊन जाईल, सगळं होईल, असा मुलगा. सो त्या मुलावर कधी भरोसा ठेवू नका.
कारण का आता आम्ही गेलेलो एका हॉटेलमध्ये जिकडे तो बोलला मिळेल आपल्याला, मिळेल, सगळं मिळेल. पण हे काहीच करत नाही दोघं, सगळं माझ्या आवड थोपतात आणि मग काय मिळालं तर बोलत बसतात. हा, सो तो बोलला सगळं होऊन जाईल, सगळं होईल. आणि आम्हाला हॉटेल शेवटी मिळालंच नाही. मिळालं 4,500 फक्त 11 तासाचे, आणि ते पण आम्ही झोपणार पण नाही. आम्ही 3 वाजेपर्यंत हॉटेलला जाऊ समथिंग, आणि 3 ते सकाळी 9 वाजेपर्यंत झोपणार होतो. दॅट्स इट. त्याचे आम्ही 4,500 रुपये का देऊ? अनिकेत बोला नाही तो येईल 1:30 पर्यंत येईल, 2 पर्यंत येईल. केलं त्यांनी, पण नाही. रिअल बोल, काहीतरी बोलते. नाही दिलं हॉटेल त्यांनी, नाही दिला त्यांनी हॉटेल, एवढाच बोलला तो. कारण का तो घाबरतो, ब्लॉग सुरू झाला ना, घाबरतो तो. मगाशी बोलला मला. सो ठीक आहे, म्हणजे अशा मित्रांमुळे प्लॅन पण बनतात, पण हेच मित्र आपली वाट पण लावतात. सो या मित्रांपासून सावध राहा. हा खोटं बोललाय, खोटं बोललाय. बाबा ए बाबा, हा साला सकाळी आंघोळ बिंघोळ करून पार आहे. आमचं अजून काहीच नाही झालं. रिअल गेला तू, आता उठलास. सो आता आम्ही निघतोय, चेकआउट करतोय. आंघोळ बिंघोळ झाली, कपडे तेच घातलेत, कारण का कपडे तर काही आणले नव्हते. काल आम्ही कपडे बघत होतो, पण तो एक टी शर्ट 450 550 असं बोलत होता. सो आता निघतोय, जरा फिरू, खाऊ, मजा करू, मस्ती करू, आणि मग बोईसरला जाऊ. बोईसरला प्लेयरची कार ठेवू, मग बाईक घेऊन परत विरारला जाऊ, विरारला परत बाईक ठेवू, मग तिकडून मी शूटला जाईन. असं सगळं चाललंय प्रोसेस. सो बघूया, देखते. आम्हाला भूक लागली, त्याचं काय नाही ना तुला? तुम्हाला सांगतो, खात नाही तुम्ही. ए काय बोला? बेकार आहे म्हणून, बेकार गोष्टी जगातून काढून टाकणार आहे मी दिवशी, म्हणून खातोय काय? आपका नाम बता दो. जगदीश. मेरा नाम जयदीप. हा, चला घरी जायची वेळ आली आहे. आता आम्ही इथून निघतोय सर, आता मुंबई गाठायचं. तर अशी झाली आमची पहिली ट्रिप सक्सेसफुल. यापेक्षा वेगळी सुद्धा आम्ही मजा मस्ती केली, जी आम्ही तुम्हाला दाखवू सुद्धा शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट ही कॅमेऱ्यासाठी नसते. काही गोष्टी आठवणीत सुंदर दिसतात. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, बोल काहीतरी. अरे